हॅलो फ्रेंड्स, मी संगीता महेश गौरी ह्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी बनवत आहे भजी. बेसन पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये करी लिव्ज टाकलेला आहे. बेसनाचे भजे बनवण्यासाठी 1 अनियन कट केलेला आहे, 4 ग्रीन चिलीज कट केल्या, लसूण जिरं ठेचून घेतलं, अर्धा चम्मचपेक्षा कमी ओवा टाकलेला आहे. हे मिक्स करून घेते. हे याच्यामध्ये टाकून घेतलं आहे. पुढील साहित्य परत दाखवते तुम्हाला. भज्यामध्ये मिक्स करण्यासाठी कोरिएंडर लीव्ज कट केलेला आहे, अर्धा चम्मच हळद आहे, अर्धा चम्मचपेक्षा थोडा सुरुची मसाला आहे, अर्धा टीस्पून सॉल्ट आहे आणि हा थोडा चिमूटभर खाण्याचा सोडा आहे. ही मी याच्यामध्ये मिक्स करून घेते. हे सगळं मिक्स करून घेते, मग पाण्याने भिजवून घेते. हे भजे बनवण्यासाठी बेसन पीठ भिजवलेलं आहे. आता याला 5-10 मिनिट तरी मुरू द्यायचं थोडंसं, म्हणजे कांद्याची तिखटाची चव त्या बेसन पिठाला लागते आणि भजे छान टेस्टी बनतात. तर हे मुरल्यानंतर मी मग भजे बनवते आणि दाखवते. शेंगदाणा तेल आहे आणि लोखंडाची कढई आहे. तेल गरम झालेलं आहे. आता मी भजे टाकते. बघा मी भजे कसे टाकत असते. हे आमच्या विदर्भ पद्धतीने बनवल्या गेलेले भजी आहे. खूप असे मोठे मोठे वगैरे आम्हाला आवडत नाही भजे बनवायला. अगदी छोटे छोटे आम्ही भजे बनवत असतो. ही भाजी बघा किती छान फुगलेली आहे, कारण याच्यामध्ये सोडा पण टाकलेला आहे आणि गरम केलेलं तेल 1 चम्मच हे पण ॲड केलेलं आहे. त्याच्यामुळे ते खूप छान पोकळ भजी झालेली आहे ती, आणि खायला इतकी टेस्टी लागते. माझ्या हातचे तर खूपच अफलातून बनतात भजी. ही भजी आता तळली आहे. आता ही आपण काढून घेऊ. ही बेसनाची गरम गरम भजी तयार केलेली आहे.
बघा किती टेम्पटिंग दिसत आहे. खायला खूप भारी झालेले आहेत. माझ्या प्रोसेसनी तुम्ही पण भजी बनवून बघा. एक नंबर भजी बनतात. रेसिपी आवडल्यास कमेंटमध्ये सांगा. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब. थँक्यू सो मच ऑल फ्रेंड्स.